व्हेज कोफ्ता वडे एकदम सोप्या पद्धतीनं आपण घरच्या घरी बनवू शकतो, ते पण एकदम टेस्टी असे. हॉटेलपेक्षा टेस्ट जास्त येत असते घरच्या वड्यांना. 2 बटाटे घेतले, 1 गाजर घेतले, फुलकोबी 2 वाटी घेतले. फुलकोबी गाजर पिळून घेतले, त्याच्यातलं पाणी काढून घेतले. मिक्स करून घेऊ. धना पावडर टाकून घेऊ. लाल मिरची पावडर टाकून घेऊ. गरम मसाला टाकून घेऊ. थोडासा ओवा घालून घ्यायचा. थोडा हिंग घालायचा. हिरवी मिरची घालायची. लसूण घालून घ्यायचा. अद्रक किसलेले घालून घ्यायचं. कोथिंबीर घालून घ्यायची. थोडी कस्तुरी मेथी घालून घ्यायची. जिरी पावडर अर्धा चमचा घालायचा. बडीशेप पावडर घालायची थोडी. चवीनुसार मीठ घालायचं. मिक्स करून घ्यायचं. कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं. चण्याचं पीठ घालायचं. चण्याचं पीठ जास्त घालायचं नाही, थोडं घालायचं. गरम केलेलं तेल घालून घ्यायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. गरम तेल घातल्याने कोफ्ते कुरकुरीत होतात, त्यामुळं तेल गरम करून घालायचं. छानपैकी असे कोफ्ते तयार करून घ्यायचे. थोडं पीठ टाकायचं कोरडं, त्याच्यावरती कोफ्ते सगळे तयार करून ठेवायचे. आपली महाराष्ट्रीयन लोक कोफ्ते वडे म्हणतात, काही लोक कोफ्तेच म्हणतात. मराठी लोक कोफ्ते वडेच म्हणतात याला. गोला शेवडे पण करून घेतलेत. तेल घालून घेऊ. तेल गरम झालं का बघू. तेल गरम झाले, आपण आता तळून घेऊया. एक कोफ्ता तळून बघू. छानपैकी तळतोय. छानपैकी एकदम ब्राऊन कलरचा झालाय. आता सगळे एकदम तळायला टाकूया, 3-3, 4-4. कोफ्ते तळताना मध्यम गॅसवरती तळायचे. एकदम फुल पण गॅस ठेवायचा नाही, एकदम कमी पण ठेवायचा नाही. मध्यम गॅसवरती कोफ्ते तळून घ्यायचे, त्यामुळं कोफ्ते कुरकुरीत असे तळून निघतात. छानपैकी तळून होतात.
कोफते आल्यात झाऱ्याने पलटी करायचे, एकदम जास्त फास्ट पलटी नाही करायची, त्यामुळे ते छानपैकी भाजून निघतील, फुटणार नाहीत. कोफ्त्यांना बेसन पीठ जर जास्त टाकलं तर कोफ्ते कडक होतात, नरम होती नाहीत. त्यामुळे बेसन पीठ कमीच टाकायचं. छानपैकी सगळे कोफ्ते ब्राऊन कलरचे तळून झालेत. व्हेज कोफ्ता किंवा वडे म्हणतात. ही छानपैकी महाराष्ट्रीयन डिश आहे. खायला पण खूप चविष्ट लागती. घरच्या घरी बनवली तर फारच चविष्ट लागत असते. गोल वडे बनवलेत, ते पण तळून घ्यायचे छानपैकी, ते पण छान लागतात. एकदम ब्राऊन कलरचे छान तळून झालेत. पाहू शकता किती छान तळून झालेत ब्राऊन कलरचे. छानपैकी वडे तळून झालेत. ग्रेव्हीसाठी मसाला काढूया. धने, घरचा मसाला, सुक्कं खोबरं, लसूण, लाल मिरच्या, लाल तिखट म्हणजे मिरची पावडर, तळलेला कांदा, सफेद तीळ, अख्खा मसाला. अख्ख्या मसाल्यामध्ये दालचिनी, वेलची, लवंग, मिरी, जावित्री हे सगळं घेतलेलं आहे. हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करायचं. मसाला जास्त बारीक करायचा नाही, थोडासा जाडसरच ठेवायचा. जास्त जाडसर ठेवायचा नाही, पण थोडासा जाडसर ठेवायचा. त्याने ग्रेव्हीला चांगली टेस्ट येते, चवीला भारी लागतो. त्यामुळं मसाला थोडा जाडसर ठेवायचा, एकदम असा बारीक करायचा नाही. छानपैकी बारीक करून झालाय मसाला. थोडासा जाडसर ठेवलाय. फोडणीसाठी अद्रक, लसूण, हिरवी मिरची ठेचून घ्यायची. ठेचलेली जास्त चविष्ट लागत असते. टोमॅटोची गिरवी तयार करून घ्यायची. कांदा थोडा मिक्सरमध्ये बारीक करायचा. काजूची पण गिरवी तयार करून घ्यायची. तेल घालून घेतले, बटर घालून घ्यायचं. बटर घातल्यामुळं भाजीला टेस्ट चांगली येत असते, त्यामुळं थोडंसं बटर घालायचं. जिरी घालून घ्यायची. कांदा घालून घ्यायचा. वाटलेला मसाला घालून घ्यायचा. चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये. अख्खा मसाला वाटलाय, त्याचे 6-7 चमचे घातले. तुम्हाला तिखट लागत असं जास्त घालायचं किंवा कमी घालायचं. अद्रक, लसूण, हिरवी मिरची घालून घ्यायची. चांगलं परतून घ्यायचं. जिरी पावडर घालायची. थोडीशी बडीशेप पावडर घालायची. जिरी बडीशेप पावडर घरच्या घरी बनवलेली आहे. थोडी तव्यावरती भाजायची, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची. कढीपत्ता घालून घ्यायचा. थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. चांगलं परतून घ्यायचं. थोडीशी हळदी पावडर घालायची. तिला पण परतून घ्यायचं चांगलं. टोमॅटो वाटलेला घालून घ्यायचा.
चांगली परतून घ्यायची. हिरवी मिरची घालून घ्यायची. टोमॅटो कापलेलं घालायचं. चांगलं परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. थोडं गरम पाणी घालून घ्यायचं. मसाल्याला तेल सुटस्तोवर परतून द्यायचं. मसाल्याला छानपैकी तेल सुटले. मसाल्यामध्ये थोडं गरम पाणी टाकून घ्यायचं. पटकन तेल सुटतं. कस्तुरी मेथी घालून घ्यायची. वाटलेले काजू घालून घ्यायचे. थोडं पाणी टाकून घेऊ. काजू वाटल्याचं पाणी आहे. छानपैकी अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. अजून थोडंसं पाणी टाकून घेऊ. घरगुती क्रीम टाकून घेऊ. दुधाची साय काढली होती, त्याची क्रीम तयार केली. कोफ्ते टाकून घेऊ. हे वडे काढलेत, हे पण टाकून घेऊ. थोडंसं तेल घेतलंय. थोडं बटर टाकून घेऊ. लसूण, लाल मिरची टाकून घेऊ. त्याची फोडणी देऊन घ्यायची. लसूण, बेडकी मिरचीची फोडणी दिल्यावर भाजी एकदम अप्रतिम लागत असते. जरूर फोडणी द्या लसणाची. अधूनमधून भाजी हलवत जायचं. हलवली नाही तर गिरवी कढईला चिकटणार. की व्हेज मराठा कोफ्ता भाजी तयार झालेली आहे. जरूर करून बघा. हॉटेलपेक्षा भारी आहे. हॉटेलमध्ये एवढी टेस्ट नाही इतकी ह्या भाजीला टेस्ट आहे. तुम्ही करून बघा जरूर. जरूर कमेंटमध्ये कळवा भाजी कशी झाली ती. छानपैकी व्हेज कोफ्ता भाजी तयार झालेली आहे.